आणि मम्मी तू वाणीला काय बोललीस? काय सगळं. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज वैजयंती सावंत आणि तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. सो मी एक शॉर्ट इंट्रो देते हा व्हिडिओचा. हा एक वन नाईट स्टेसाठी आम्ही एका प्लेसवर जातो आहे. सो ह्याच्या आधी मी गेली आहे अलिबागला, त्याच्यानंतर कर्जतला, ज्याची नंदीबागची प्लेस होती त्याची मी फुल डिटेल तो व्हिडिओ बनवला. सो ही प्लेससुद्धा एक वेगळी आहे आणि ह्याच्यावरती सुद्धा मी कंप्लीट व्हिडिओ बनवणार आहे. आम्हाला आत्ताशे वाजले आहेत 6 o'clock. सो आम्हाला किती वेळ लागतो आहे ट्रॅव्हलिंगला, ती प्लेस कशी आहे, तिथे आम्ही काय काय गोष्टी एन्जॉय केल्या, त्याचे प्राईस, त्याचे फीडबॅक्स, त्याचे फूड, एव्हरीथिंग विल बी शेअर्ड इन दिस व्लॉग. सो डू वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड अँड डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. Stay tuned. Look at Vani. Look at her. आजी ही कशाला बॅग घेतली? आता 6 वाजलेत आणि स्वतः वाजले आहेत 6 आणि आम्ही निघालो आहोत. सेमी, मम्मी, सायली, पप्पा आणि ही आमची बेबी. हाय कर वाणी. हाय. सो स्टेट गोल गोल कर. ओहो ओहो, समवन इज एक्साइटेड. अरे बापरे, अरे बापरे. चला चला चला. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहोत आणि आता आम्ही टुवर्ड्स विरार जाणार. सो थोडीफार हिंट तुम्हाला भेटली असेल. सो आम्ही ट्रेन पकडली आहे. आता आम्ही विरारला उतरणार आणि विरारवरून आम्ही दुसरी ट्रेन पकडणार टुवर्ड्स आवर डेस्टिनेशन, which you will get to know when you will watch this vlog till the end. So do watch this video till the end and do like, comment, share and subscribe to my channel. Stay tuned. So आता आम्ही विरारला ट्रेन चेंज केली towards our destination. विरारवरून आम्ही ट्रेन पकडली. आता आम्ही जाणार धानू स्टेशन. आता वाजले 7 o'clock. आम्ही 6 वाजता निघालेलो. आता 7 वाजले. वाणी, मम्मी तू वाणीला काय बोललीस? काय सगळा घातलाय म्हणून? क्रिसमस ट्री. एक क्लिप पाणीचा पडलाय नाही तर बरोबर नाही. क्रिसमस ते क्लिप ह्याच्यात आहे. वाणी आजी तुला क्रिसमस ट्री बोलते. आणि काय लावायचं सांग. मोठा फिश आहे बापरे. आता धानू स्टेशनला पोहोचलो आहोत आणि आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनला जाऊ. लुक ॲट वाणी. आता आम्ही धानूवरून ऑटो पकडली आहे आणि टुवर्ड्स आमच्या रिसॉर्टला आम्ही जातो आहे. सो त्याचं नाव मी तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवेन. तिथे रिसॉर्ट तिथे आहे. ॲक्च्युली ते फार्म आहे. वाव, बस आई इथे किती छान दिसतंय.
चला नाव आता वाजले आहेत 9 o'clock. बघा 9 o'clock, 6 वाजता आम्ही निघालो आहोत. 9 o'clockला आम्ही पोचलो. सो आय शो यू द प्लेस. तेव्हा तिकडे जायचंय. कुठे हे काय ते वाव वाणी आहे बा, आहे इथे खेळायला वाणीसाठी. कुठे ऑफिस. सो सगळ्यात आधी आता आल्याला कांदा पोहे सर्व केले आहेत. सो मी टेस्ट सांगते कसे आहेत. छान आहेत सगळं. घावणे आणि कांदा पोहे खाल्ले. कसे होते. तुझं घर. हाय वाणी. परत जायचंय. काय बेबी. हाय हाय कर. सावंत सिस्टर्स. बस हे कशाला बॅकग्राऊंड म्युझिकची गरज आहे. अगं सायली बस. सायली बस झालं कसं तरी होत आहे. काय नाही होत कर पाय. हात पकड मम्मीला. ती बघ झोपाळा इकडे आहे. ही बघ. सोलार. सो हाय फ्रेंड्स, आम्ही ज्या रिसॉर्टला आलो आहे त्याचं नाव आहे सावी फार्म. सो हाय फ्रेंड्स, आम्ही ज्या रिसॉर्टला आलो आहे त्याचं नाव सावी फार्म आहे. हे डहाणूला आहे. आम्ही 6 o'clockला निघालो होतो. आम्हाला यायला बरोबर 9 o'clock झाले. आणि मी आता तुम्हाला हे यांचं स्टार्टिंग पॉईंट आहे, एंट्री एरिया आहे. सो मी आता तुम्हाला पूर्ण रिसॉर्ट दाखवते. आम्ही आता ब्रेकफास्ट केला. आम्हाला त्या लोकांनी कांदा पोहे आणि घावणे दिले. घावणे चुलीवरचे होते. मग ते जसे चुलीवरचे जसे गावी तुम्ही खाता ना तसे असतात. त्यांच्या शेताचे तांदळाचे त्यांनी घावणे केले होते आणि ते तसे होते. आता मी तुम्हाला रूम्स दाखवते. हे बघा, हे ते रूम्स आहेत. हे जे मागे ते रूम्स आहेत. इथून एंट्री आहे. मी या गेटवरून आत आले आणि हा पहिला रूम आहे. हाच आहे शेतकरी निवास. हो हो. या बाजूला पण 5 आणि त्या बाजूला 6. हा एक नंबर हो. या ना मॅडम, हे तुम्हाला रूम देऊ पाहिजे होता ना. हे असं रूम आहे. आता एका ठिकाणी बस की व्हिडिओ मगाची ते लोक इकडेच आहेत. लाईट लावते मी आधी. मग तू आणि तिकडे तू झोप. डबल बेड, सिंगल बेड. वाव. हाय. सो हा आमचा इथे वॉशरूम असेल. दाखव वॉशरूम. बऱ्यापैकी छान. सो हे वॉशरूम आहे. टीव्ही पण चालू आहे, एसी पण चालू आहे. पण एसी लावणार कोण आहे. थंडी वाजते. वारली पेंटिंग केलेली आहे.
क्वाईट मोठे रूम्स आहेत कारण सो आता हे जे रूम्स मी तुम्हाला दाखवले ह्या रूम्सना नावं हे लोकांनी शेतकरी निवास दिले आहेत आणि हे क्वाईट 1 2 बेड म्हणजे डबल बेड आहे. एक डबल बेड आहे आणि एक एल शेप सोफा आहेत म्हणजे झोपू शकतात असं. आणि मला जर दुसरे रूम्स काही ओपन असतील तर मी ते तुम्हाला आतून दाखवायचा प्रयत्न करेन. अदरवाईज मी तुम्हाला बाहेरून ते रूम्स दाखवेन आणि त्याचा ॲड्रेस डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. सो तुम्हाला जर हे आवडलं आणि ज्याला खूप कोझी मुंबईच्या दगदगीपासून गावच्यासारखं नॅचरल फार्म किंवा नॅचरल फॉरेस्टमध्ये राहायला ज्यांना आवडत असेल तर त्यांच्यासाठी खूप शांतता आहे, खूप छान आहे. सिरीन प्लेस, पीसफुल प्लेस, वाइब्स खूप छान आहेत. रूम्स पण खूप छान आहे, क्लिनिनेस आहे, हायजीन आहे, टेस्ट आहे जेवणाला. सो हॉस्पिटॅलिटी पण छान आहे. मेन्यू ते लोक तुम्हाला विचारतात, कन्फर्म करतात किती माणसं आहेत त्यानुसार बनवतात. सो लंचचं आय गेस बुफे असेल तर तोही मी तुम्हाला दाखवेन. आणि सो लेट्स सी आपण अजून काय काय करतोय ते. आता हळूहळू लोक येतात आहेत, काही चेक इन्स होतात आहेत कारण यांचा चेक इन टाईम आफ्टरनूनचा आहे. आणि मी चेक इन केलं होतं 9 वाजता जसं मी तुम्हाला सांगितलं आणि त्यामुळे मी ब्रेकफास्ट घेतला. त्याचे मला एक्स्ट्रा पे करावं लागेल. अदरवाईज ह्यांचा चेक इन 1 o'clockचा आहे आणि चेकआउट 11 o'clock नेक्स्ट डे असा ह्यांचा फॉर्मॅट आहे जो सगळीकडे सेमच असतो. पण मी ब्रेकफास्ट घेतला कारण की आम्ही सकाळी लवकर आलो होतो आणि वी डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. सो आम्ही इकडनंच ब्रेकफास्ट घेतला आहे. बापरे बापरे ऑस्ट्रिच मला टरकते. म्हणे तर घाबरत नाही. अरे ते बघ त्याने काय केलं पिसारा. एक मेल असणार एक फिमेल असणार ना. अंडी बिंडी घालतात ते दिलं का हे बघ फोटो. ऑस्ट्रिच ऑस्ट्रिच बाबू वाह भाऊ तो ह्या येईल आता. चल ये बघ सायली हा बघ किती मोठा आहे. त्याला ऍक्च्युली शामरुख म्हणतात. इथे हे आहेत रॅबिट्स आहेत. तिथे मी दाखवले ते ऑस्ट्रिच होते. हे ते मोठे रॅबिट्स आहेत. हे बघा मोठी रॅबिट नाही आणलेली ते काय छोटं छोटं कमी आता ते लावतील. हे बनवलेले वाणी. हाय वाणी. जे सुद्धा खूप छान केळीची भजी आहेत सॉरी. आणि आम्ही आता स्विमिंग करून टॅन झालो. सो इग्नोर आवर फेस. आम्ही थोडी गेट रेडी होऊ. आजी कुठे गेली आजी.
हे त्यांचे स्मॉल ट्री हाऊस आहे हे. जेवण करायला